यानंतर सुधीर जाधव यांनी यायचे न्यूज 18 लोकमतचे कॅमेरामन. असे आम्ही एक नंबर आहोत त्याच्यामुळे म्हणूनच रे यानंतर साम टीव्हीचे मोहम्मद इरफान यांनी यायचे प्रचारासाठी. मोहम्मद इरफान, साम टीव्ही. लगेच बाजू सकलून सुधीर. मान्यवरांना विनंती आहे आपण अखलाक देशमुख. एक मिनिट इधर. ओके. मातृभूमी अखलाक देशमुख. यानंतर ज्येष्ठ पत्रकार रमेश गावा आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांनी या सत्कारासाठी पुढे यावं. हाँ इधर एक मिनट इधर. ओके. सचिन जिरे, उडारी न्यूज चॅनल. आणि त्यांच्या सुनंतर आहेत अमोल वाघुळे, कॅमेरामन, उडारी न्यूज चॅनल. टाळ्या पाहिजे, सत्कार होतो. यानंतर दैनिक जागरणचे अब्दुल हादी शेख. दैनिक एशियन एक्सप्रेसचे आहेत आरिफ देशमुख यांनी यायचं स्टेजवर. शेख जाकीर, दैनिक औरंगाबाद टाइम. काय होतोय आपलाही होणार आहे. दैनिक डॉक्टर शेख अफसर, दैनिक आरोग्य जागृती. सय्यद माजिद, दैनिक खडकी समाचार. शेख जाकीर, MCN समाचार. यानंतर विनंती आहे मधुकर कांबळे, दैनिक सकाळ, ज्येष्ठ पत्रकार यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यावं. अर्थर चिस्ती, ACN न्यूज. सय्यद रोहित, FMG न्यूज. तुकाराम राऊत, लोकप्रश्न क्राईम. डॉक्टर विकास राऊत यांना विनंती की त्यांनी आपल्या सत्कार स्वीकारावा. लोकमत. सय्यद इस्माईल, औरंगाबाद. चालू करो. लोकरत्न. चालू है ना बंद कर. अभी चालू है. मेराज खान. मी सोनवणे, दैनिक हिंदू सम्राट. दैनिक पुण्यनगरीचे बहादुर यांना विनंती आहे की आपण या पहले लीजिए बाहर लीजिए विषय नहीं. दैनिक महाराष्ट्र टाइम्स, रवींद्र टाकसा. स्मार्ट गोदावरी, दैनिक स्मार्ट गोदावरी. हरी लोखंडे, दैनिक प्रश्न. वीडियो नहीं बनाया कोणाचा तुमचा. सईद अहमद, लोकमत समाचार. सईद अहमद, दैनिक लोकमत समाचार. सुजीत ताजने, दैनिक नवशक्ती. फैयाज सौदागर, औरंगाबाद समाचार. प्रतिनिधी एकमेव आदित्य वाघमारे. जागृत बोल के है ना सर.
सर नॅशनल हेराल्ड या न्यूजपेपरचे प्रतिनिधी आहेत डॉक्टर अब्दुल कदीर यांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं आणि सत्कार स्वीकारावा. हो ताजने साहेब घेतलं का तुम्ही? सांज वार्ताच्या प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त आयोजित आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय डॉक्टर सभापती आमचे मिलिंद दुसाने साहेब, माझे सहकारी अधिकारी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला असे सभागृहातील सर्व उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी बाळशास्त्री जांभेकर सरांना मनापासून वंदन करतो, मनापासून त्यांना अभिवादन करतो. त्यांनी काढलेल्या दर्पणच्या पहिल्या अंकानिमित्त आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करत असतो. त्यामुळे त्यांचं विस्मरण होणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांचं स्मरण करून माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. पत्रकार दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. 6 तारखेला हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु मला पुण्यात यशोदामध्ये एक वर्कशॉप होतं. आपल्या नगरपालिका हद्दीमधल्या सगळ्या प्रॉपर्टीचं ड्रोनद्वारे सर्वे करून त्यांची प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा एक प्रायोगिक काही जिल्हे निवडक देशभरामध्ये निवडलेत आणि आपले महाराष्ट्रातले 10 जिल्हे निवडले. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आणि त्यात कन्नड नगर परिषदचा समावेश करण्यात आलाय. त्याची कार्यशाळा होती. त्यामुळे 6 तारखेला तरी मी दुसाने साहेबाला सकाळी 7 वाजता फोन केला होता, 12च्या आत कार्यक्रम घेता येते का बघा, म्हणजे मला 12-1 वाजता जाता येईल. परंतु फार तातडीने घेतला असतं तर फक्त ते उपचार झाला असता, कसं तरी कार्यक्रम निपटला. म्हणून मीच म्हणलं की आपण परवा दिवशी घेऊ आणि व्यवस्थित घेऊ. कारण या निमित्तानं इतर वेळेस आपण बातम्याच्या अनुषंगानं, काही मुलाखतीच्या अनुषंगानं, काही चिमटे घेण्याच्या अनुषंगानं आपण एकत्र जमत असतो, बोलत असतो. परंतु हा एक जसे अनेक सण उत्सव, अनेक दिवस आपण साजरे करतो दिवसभरामध्ये, वर्षभरामध्ये. शिक्षक दिन आहे, अभियंता दिन आहे, आरोग्य विभागाचे अनेक दिवस आहेत, प्रशासनाचे अनेक दिवस आहेत, अनेक जयंती असतात, अनेक पुण्यतिथी असतात. हे सर्व वर्षभरामध्ये साजरा होत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराच्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या व्यक्तीचा जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान होणं, सत्कार होणं, त्यांचा गौरव होणं हे फार आवश्यक असल्याची बाब मला जाणवली. आणि इथं काय आपण फार मोठा काही कार्यक्रम घेतला नाही, परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आपला एक सन्मान आपण या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. त्याला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला आणि उपस्थिती लावली, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला पत्रकार दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो. आता डॉक्टरांनी काही मनोगत व्यक्त केलं, काही सन्माननीय पत्रकारांनी मनोगत व्यक्त समाजामध्ये वावरणारा आणि समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, जिल्ह्याच्या, देशाच्या, राज्याच्या विकासासाठी झटणारा एक व्यक्ती आहे. आणि एका बाजूला आपण चौथा स्तंभ म्हणत असताना त्या चौथा स्तंभाच्या बाबतीमध्ये शासनाने काही GR काढले, काही परिपत्रक काढले, काही समाजाने काही काढले, काही समाज सेवाभावी संस्थांनी काही काढले. त्याच्यापर्यंत जाऊनही आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करता येऊ शकतात. बाळशास्त्री जांभेकरांनी जेव्हा दर्पण सुरू केला तेव्हाची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारीला पहिला दर्पण अंक काढला म्हणून 6 जानेवारी पत्रकार, काही ठिकाणी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस 6 जानेवारी म्हणतात लोक. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस वेगळा आहे आणि दर्पणचा पहिला अंकाचा दिवस वेगळा आहे. पण त्यावेळेस जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी पेपर काढला आणि समाजातील त्यावेळेसची परिस्थिती त्या पत्रातून विशद करत असताना, बाकी विषय मराठीत लिहित असताना इंग्रजांना सुद्धा आमचं काय चाललंय हे कळावं म्हणून एक स्तंभ त्याने इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये सुरू केला. आणि नंतर मग तो 1832ला सुरू केला, 1840ला तो बंद पण झाला. परंतु त्या कालावधीमध्ये पत्रकारितेची जी मुहूर्तमेढ रोवली गेली त्या बीजाचा आज वटवर्ष झालाय म्हणलं तर वागव होणार. आणि या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये, भले परिस्थिती बदलली असेल, तेव्हा ब्रिटिशाचं राज्य होतं, आता आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, स्वतंत्र भारतामध्ये आपण राहतो. परंतु त्यावेळेच्या जशा काही परिस्थिती होत्या, त्यावेळेच्या जशा काही समस्या होत्या, सामाजिक समस्या असतील, आर्थिक असतील, प्रशासकीय असतील, त्या समस्यांनी स्वरूप बदललेलं आहे, परंतु समस्या आता पण आहे. त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभा करणं, ब्रिटिशांच्या विरोधातल्या लढ्यासोबत समाजामधले ज्या अनिष्ट प्रती होत्या, जशा काही सती जाण्याच्या पद्धती असतील, हुंडाबळीच्या असतील, किंवा जात धर्माच्या विरोधात असतील, छूत अछूतच्या बाबतीमध्ये असतील, किंवा काही विशेष समाजाला गावाच्या बाहेर ठेवण्याच्या प्रथा असतील,
किंवा अनेक स्त्रियांच्या बाबतीमधले अपप्रचार असतील, त्यावेळेस जसे असल्या त्याच पद्धतीनं काही प्रमाणामध्ये आज सुद्धा बऱ्याच समस्या आणखी सुद्धा तशाच आहेत. त्या काळात पत्रकारांनी अनेक आपल्या राज्यामधले आपण अनेक उदाहरण घेतो. लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केली आणि केसरीमधून जेव्हा लिखाण सुरू केलं तेव्हा इंग्रजाची काय अवस्था झाली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या काळामध्ये मग वेगवेगळ्या समाज सुधारकांनी फक्त समाजाला जागृत करण्यासाठी आणि समाजाच्या जागृत स्वरूपाच्या माध्यमातून ब्रिटिशाला सळोकी पळव करून करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकार समोर आले, वेगवेगळे वर्तमानपत्र समोर आले, साप्ताहिक समोर आले, मासिक समोर आले. आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक याच्यावर मरून दिले. आपल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या अनुषंगाने अनेक पत्रकार समोर आले. प्रके अत्रेने अनेक माध्यमातून अनेक पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक जळजळीत लेख लिहिले. लोकमान्य टिळकांचे तर सरकारचे डोके ठिकाणणार आहे का लिहिण्यापासून वेगवेगळ्या वक्तव्याच्या माध्यमातून शासनाला त्या काळाच्या एक आपल्या देशातल्या नागरिकांच्या सुखसुविधेसाठी कसं बाध्य केलं हे सगळा इतिहास सुद्धा आपल्याला अनेक समस्या जशा सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, ह्या कमी अधिक प्रमाणामध्ये आज सुद्धा उभ्या आहेत. पत्रकारितेमध्ये फक्त कुठली तरी घडलेली घटना समोर आणायची, लोकांच्या समोर मांडायची इतक्या मर्यादितसाठी पत्रकारितेकडे बघून आपल्याला चालणार नाही. आज आपण विकसनशील देशाकडे वाटचाल करत असताना आपण सर्वांनीच एक छोट्या कुठल्या तरी उद्देशासाठी आपली पत्रकारिता किंवा आपली कलम चालवण्यापेक्षा त्याचं उद्दिष्ट महान कसं करता येईल, ज्याच्यामुळे समाज सुधारेल, देश सुधारेल, आपल्या देशाच्या राज्याच्या नागरिकांची सुधारणा होईल, या दृष्टिकोनातून आपल्याला उद्देश आपल्याला बदलता येतील काय. ज्या आज एक प्रथा, वाईट प्रथा समाजामध्ये, त्याच्यावर आपल्याला पत्रकार म्हणून तुटून पडता येतील का. मग ते भ्रष्टाचार असेल, सामाजिक समस्यांमध्ये PCPND सारखे गर्भलिंग तपासणीचं प्रमाण असेल, मुलामुलीचं प्रमाण विषम होत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, लहान मुलांमध्ये व्यसन आता चाललेले आहे, मुलींची छेड पहिलं महाविद्यालयामध्ये होती, आता शाळेमध्ये आज निर्माण झालेली आहे. आई वडिलांना वयोवृद्ध परिस्थितीमध्ये बाहेर टाकून देण्याच्या पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागल्या. अनाथ आश्रमामध्ये व वृद्धाश्रमामध्ये जागा पुरवण्याची झालेली आहे. ड्रग्ज सारखे अनेक घातक पदार्थ समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत चाललेले आहेत. आजही डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक अत्याचारांच्या मोठ्या घटना समोर आपल्या येत आहेत. तर या सगळ्या प्रथेविरुद्ध फक्त प्रशासनाने किंवा काही विशिष्ट घटकांनी किंवा काही NGOनीच लढून ते समस्या मिटणार नाहीये. कायदे अनेक क्षेत्रामध्ये झालेले आहेत, पण कायदे करून त्या समस्या निपटलेल्या नाहीत. तर कायदे करूनही ज्या समस्या निपटलेल्या नाहीत त्या समस्यावर आपल्याला घात कसा करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला आता काही पत्रकार मित्र परवा आले होते. मी शाळेतल्या दशसूत्री संदर्भात त्यांच्याकडे चर्चा करत होतो की शाळेमध्ये किती अनिष्ट प्रथा सुरू झाल्यात आणि मुलं अनेक म्हणजे वर्तमानपत्रातले मी काही त्या मुख्याध्यापकाच्या कार्यशाळेमध्ये आपणच लिहिलेल्या काही बातम्या मी सोबत घेऊन जाऊन त्यांना दाखवत असतो. अनेक वर्तमानपत्रामध्ये आलेले, घरात आई वडिलांनी कुरकुरी दिली नाही म्हणून मुलगा पळून गेला. आपल्यापैकी एका पत्रकाराने रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली, 81 मुलं वर्षभरात पळून गेलीत घरून. मोबाईल दिला नाही म्हणून, ड्रेस घेऊन दिला नाही म्हणून, अनेक मुलं घरी मोबाईल दिला नाही म्हणून. परवा बातमी आई वडिलांचा फोन केला, मोबाईल दिला नाही म्हणून. काल का परवाच्या पेपरमध्ये बातमी होती की मुलांनी आई वडिलांची हत्या केली म्हणून, दोघांची एकदाच. म्हणजे हा समाज इतका कुठेतरी चाललेला आहे आणि हे जर असंच आपण बघत राहिलो तर 5-10 वर्षांना फार बिकट परिस्थिती येण्याची शक्यता निर्माण झाली. आणि म्हणून संस्कार आणि संस्कृती ही जी हळूहळू जशी लयाला चाललेली आहे त्यामध्ये आपल्या माध्यमातून, आपल्या कलमाच्या माध्यमातून, आपल्या कलमच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समाज जागृत करता येईल का, ही परिस्थिती आज सुद्धा पत्रकारांसमोरचे पण अनेक आव्हान आहेत. त्यावेळेस त्या काळामध्ये होते, ब्रिटिश काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये पण आव्हानं होते. आज स्वतंत्र भारतामध्ये आपण राहत असलो तरी पत्रकारांसमोरचे आव्हान काही कमी झाले नाही, पण समोर येत आहेत. म्हणजे आज सोशल मीडियावरच्या तुमच्या आमच्या सगळ्या ग्रुप मधल्या बातम्या, म्हणजे त्या बातम्याची सत्यता, त्या बातमीतला खरेपणा किंवा त्या बातमीमुळे काय परिणाम होणार याचा कुणी विचार करत नाही. बातमी फॉरवर्ड करण्याची जशी काही स्पर्धा लागलेली आहे. म्हणजे आमच्याच ग्रुपवर एखादी बातमी 10 ठिकाणाहून येते, 30 बातमी, आणि नंतर दुसऱ्या दिवशी कळते की ती 7 खोटी होती. म्हणजे तुम्ही बातमी देताना 10 वेळा विचार करता की सत्य आहे का असत्य आहे. ही बातमी दिल्यानं माझ्या पेपरवर किंवा माझ्या नावाला काही याच्यामध्ये हे होऊ शकते का, एवढी काळजी किंवा एवढी संवेदनशीलता सोशल मीडियामध्ये राहिलेली नाही. कुणीतरी कुठून तरी टाकते, कोण टाकते माहित नाही, आणि ती इतकी नाट वेगानं व्हायरल होती की त्याच्यामुळे कुणाकुणाचं काय काय नुकसान होत आहे, कुणाकुणाची इज्जत त्याच्यामुळे जाते, कोणाकोणाची बदनामी त्याच्यामुळे होतं.
आणि ती खरी आहे का खोटी आहे हे सुद्धा बघितलं जातं. ही सुद्धा असे काही आव्हानं समोर येतात की वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये प्रिंट मीडियाच्याच नाही, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्याच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही संवेदनशीलता परत एकदा जागृत करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर कुणी पार भविष्यामध्ये जशा बाकी हे सगळे प्रॉब्लेम समोर येतात तसं ह्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर चौथा आधारस्तंभ ज्याला आपण स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा, देशाचा म्हणतो, त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्यावर चिंतन, विचार, मंथन व्हावं. कुठलाही दिवस साजरा जे आपण करतो ते साजरा करण्यामागची भूमिका काय, मला बोलवलं, सत्कार केला म्हणजे काय फार हे नाही, परंतु या दिवसाच्या माध्यमातून त्याचे प्लस मायनस पॉईंट काय, क्रॉस कॉन्स काय आहेत, वाईट काय घडलेलं आहे त्याची सुधारणा कसं करता येईल, भविष्यात चांगलं कसं करता येईल, आपल्या लेखणीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या अग्रेसिव्हपणामध्ये, आपल्या सगळ्या एकंदरीत दिवसामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बदल कसा करता येईल, या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं जर चिंतन आणि विचार मंथन करता आलं तर मला वाटतं निश्चितपणे आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या राज्याच्या विकासासाठी एक मोठा हातभार या ठिकाणी लागणार आहे. शासन निर्णयातले काही विषय आहेत आणि ती खरी गोष्ट आहे, फक्त पत्रकारांच्याच बाबतीत होत नाही, बऱ्याच लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्यासाठी शासन निर्णय होते परंतु त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचलो जात नाही. त्याच्यामध्ये आम्ही पण काही ठिकाणी दोषी असतो, आमचे लोक पण दोषी असतात आणि मग शासनाने निर्णय घेऊनही त्यांच्यापर्यंत जर लाभ मिळत नसेल तर त्या योजनेचा उपयोग काय. पत्रकार दिनाचा हा निमित्त औचित्य होतं, पण आपला सगळ्यांचं कौतुक करणं, जे काही आपण ओढाताण करतात, धावपळ करतात आणि या सगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत एक चांगली ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या पोहोचवण्याचं प्रामाणिक कार्य तुम्ही करत आहात. त्यामुळं तुमच्या कार्याला आमच्याकडून सलाम आहे. तुमचं मनापासून या निमित्तानं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.